आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपणातून हरित संदेश। बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेच्या वतीने तळोजा पासिंग ट्रॅक विभागीय कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला। माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमातून उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत प्रभावी संदेश देण्यात आला। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील, माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील तसेच महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली। या प्रसंगी बाळासाहेब पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ते म्हणाले, झाड लावल्यानंतर त्याची फळे केवळ स्वतःलाच नव्हे तर समाजातील इतर घटकांनाही लाभतात। याच भावनेतून मी गेली 4 दशके पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे। या बदल्यात मी कधीही कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवली नाही। रायगड जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे समाधान माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे। आमदार विक्रांत पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत नागरिकांना आवाहन केले की प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक झाड लावण्याचा संकल्प केला पाहिजे। केवळ वृक्षारोपण करून आपली जबाबदारी संपत नाही, तर त्या झाडाची योग्य निगा राखून त्याला मोठे करेपर्यंत त्याची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे। अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहन विभाग व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवार साहेब, विजय भोईर यांच्यासह संघटनेचे उपाध्यक्ष विवेक खाडे, सचिन किस्मतराव, सुजित भगत, कुणाल गायकवाड, अंकेश देसाई, अभिजित लगड, सतीश आचार्य, नंदकुमार साळुंखे, महेश डोळस, निलेश मनोरे, अमित गुप्ता, मनोज विश्वकर्मा आणि कार्यकारिणी मंडळाचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढदिवसासारखा वैयक्तिक आनंदाचा क्षण केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो निसर्ग संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीशी जोडणारा हा उपक्रम पनवेल आणि तळोजा परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे। आमचे सन्माननीय नेते कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेबजी पाटील यांचा वाढदिवस 7 जूनला गेल्या अनेक वर्षापासून आम्ही साकारत असतो। 3-4 दिवसांपासून हे कार्यक्रमांची मालिका सुरूच आहे। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी केले जात आहेत। म्हणजे वाढदिवसाचे औचित्य आणि जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त या दोघांचा योग दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणू शकतो हा साधण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। आणि RTOच्या या भूमीमध्ये, या प्रिमायसेसमध्ये आमचे सन्माननीय निलेश धोटेजी असतील, पवारसाहेब असतील, सगळे त्यांचे सहकारी असतील, त्या ठिकाणी आमचे प्रभुदास अण्णा भोईर असतील, आमचा सुजित भगत असेल, सगळेच त्यांचे सहकारी असतील, त्यांची वाहतूक संघटना असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून एक प्रयत्न करण्यात आला की या ठिकाणी वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम RTOच्या या सगळ्या प्रिमायसेसमध्ये करण्यात आला आणि खूप चांगला कार्यक्रम झाला। अनेक प्रकारची आपली पारंपरिक वृक्ष ज्याला म्हणू शकतो की ज्याचा खऱ्या अर्थानं त्याला कुठेतरी ऐतिहासिक दाखला आहे, त्याला कुठेतरी आरोग्याच्या विषयानं एक महत्त्व आहे, अशा प्रकारची झाडं लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला। खऱ्या अर्थानं हा वाढदिवस साजरा करताना विक्रांत जसं बोलला की हा सप्ताह आम्ही साजरा करतोय, त्या सप्त्यामध्ये मी भाग्यवान यासाठी आहे, धोटे साहेब लक्षात घ्या की मी 2 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे, पण हा पहिल्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो। ते जागतिक पर्यावरण दिन आहे, तो तुमच्या सरकारी कार्यालयाकडून होतोय। धोटे साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे RTO स्टाफ या ठिकाणी आला आणि सरकारी कार्यालयातून याची सुरुवात झाली, याचा मला रास्त अभिमान आहे। आणि खऱ्या अर्थानं मी यासाठी भाग्यवान आहे की माझा वाढदिवस 7 जून आणि आज 5 जून, फक्त 24 तास आधी मला संधी आणि भाग्य मिळालं। यासाठी आमचे अनेक कार्यकर्ते अनेक कार्यक्रम घेत आहेत। तिथे व्यासपीठावर इथे प्रभुअण्णा आहे, विजय भोईर आहे, या ठिकाणी खेडकर साहेब आहेत, या ठिकाणी आमचा संदीप आहे, या ठिकाणी आकाश आहे, आमचा संदीप मोहिते पण आहे, अतुल आहे, या ठिकाणी अनेक इथे आमचे गर्जे साहेब आहेत आणि धोटे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळी RTO साहेबची टीम आहे। या माझ्या वाढदिवसानिमित्त सगळे एकत्र आलात म्हणून तुमच्या सर्वांचा मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।